काकू इथे बसा आणि रिलॅक्स व्हा, ठीक आहे? बी कम्फर्टेबल. आणि रेडी आहात ना? रेडी आहे की नाही मला माहित नाही. मला मला खूप भीती वाटते. काकू अजिबात घाबरू नका. जे काही आहे ते बेधडक आणि बिनधास्त बोला. खरं काय आहे ते सगळ्यांना कळायलाच हवं. चला करूया सुरुवात. येस. मॅम तुम्ही रेडी आहात ना? हो सर. काही टेन्शन घेऊ नका, बिंदास बोला. आदिती रेडी? येस सर. हा ओके, लेट्स स्टार्ट. 3, 2, 1 ऍक्शन. सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या बेधडक या कार्यक्रमात मी अदिती म्हात्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्याची बहुचर्चित घटना म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये पडलेल्या पोलिसांच्या धाडीत शाळेच्या विद्यार्थ्यांना झालेली अटक आणि मादक पदार्थांचे सेवन करण्याचे त्यांच्यावर झालेले आरोप. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेलच की या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात प्रथम पाटकर या विद्यार्थ्याचे सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह आले. पण त्याच्या पालकांचा असा दावा आहे की त्यांचा मुलगा निर्दोष आहे. त्याला कुठल्या तरी पूर्व वैमनस्यामधून अडकवले जात आहे. याच गोष्टीवर या पालकांपैकी एक प्रथम पाटकर याची आई म्हणजे सौ अनुप्रिया पाटकर यांना आम्ही आज आमच्या स्टुडिओवर बोलवलं आहे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी. तर बघूया त्या काय म्हणतात. तर अनुप्रिया मॅडम, हा जो काही प्रकार घडलाय त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांना माझा नमस्कार. मी अनुप्रिया अविनाश पाटकर. मी इथे काही बोलण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की माझा आपल्या न्याय संस्थेवर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा मान ठेवूनच मी इथे बोलण्याचं धाडस करते. मला असं वाटतं की या प्रकरणाची नीट चौकशी केली गेली नाही. म्हणजे पोलिसांनी जेव्हा त्या हॉटेलवर धाड घातली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की सगळी मुलं मादक द्रव्यांचं सेवन करत होते. पण त्यांच्याकडे असा ठोस पुरावा नाहीये. त्यांनी ठोस पुरावा सादर केला नाहीये आदिती. पण ब्लड रिपोर्ट्सनुसार तुमच्या मुलाने सुद्धा मादक पदार्थ घेतले होते. आदिती, कुठलेही रिपोर्ट्स एका आईच्या विश्वासापेक्षा मोठे असू शकत नाही. आणि माझी खात्री आहे की माझा मुलगा निर्दोष आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्याला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. पोलिसांकडे ना नीट रिपोर्ट्स नाहीयेत, चुकीचे रिपोर्ट्स आहेत. यू मीन रिपोर्ट्स बदलले गेलेत असं म्हणायचंय तुम्हाला? असू शकतं. म्हणजे माझ्याकडे ठोस पुरावा नाहीये, पण नक्कीच असू शकतं. मला कुणावरही आरोप करायचा नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की माझा मुलगा निर्दोष आहे. काय ना, मुलांच्या बाबतीत अशी कुठली तरी घटना घडते ना तेव्हा सगळ्यात आधी आई वडिलांना दोषी ठरवलं जातं. त्यांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. पण कुठल्या आई वडिलांना वाटेल की आपला मुलगा चुकीच्या मार्गाला जावा? काय ना, आजकाल सोशल मीडियामुळे असं झालंय ना की सगळ्यात आधी आई वडिलांना आणि घरातल्या सगळ्यांना टार्गेट केलं जातं. आता माझ्या बाबतीतच सांगायचं झालं तर माझा मुलगा प्रथम, त्याच्यावर फक्त मीच नाही तर त्याच्या आजीनी, त्याच्या बाबांनी, त्याच्या काकांनी, त्याच्या बहिणीने सगळ्यांनी संस्कार केले. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्याला लाडावून ठेवलं. मुलांना आपण लाडावतो, आपण त्यांना प्रेम देतो. आता हे चुकीचं आहे का मला सांगा? आपण एक गोष्ट विसरतो. अशी कुठली तरी घटना घडली ना की आपण हे विसरतो की त्या मुलांचं वय निसरडं आहे. त्यांच्या हातून चुका होऊ शकतात ना. आई वडील प्रत्येक ठिकाणी मुलांच्या मागे नाही ना जाऊ शकत. त्यांना नाही कळू शकत की मुलं काय करतायत, कुणाशी बोलतायत, कुणाला भेटतायत. हा, आता हे बोलून मी माझ्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत नाही. चूक झाली आहे तर त्याची शिक्षा मिळायलाच हवी, हे मान्य. पण जर चूक झाली नाहीये आणि जर त्याची शिक्षा मिळत असेल, अरे हे योग्य आहे? तेही एका लहान मुलाला?
की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. मॅडम, तुमच्या मते ज्याने कोणी हे केलंय त्याला तुम्ही आमच्या कार्यक्रमाद्वारे काय सांगू इच्छिता? हो, नक्कीच. मला हे सांगायचे की बाबा, तुलाही मुलं आहेत, तीही कधीतरी मोठी होणार आहेत, त्यांच्या हातूनही छोट्या मोठ्या चुका होणारच आहेत. तू हे रिपोर्ट्स बदलून जे पैसे मिळवलेस ना, ते चुकीचे आहेत, ते चुकीच्या मार्गाने मिळवलेस, ते तुला कधीही लाभणार नाहीयेत. हे पाप तू जे केलंयस ना, त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. या न्यायालयात नाही तर वरच्या न्यायालयात तुला जाब द्यावाच लागणार आहे, तुला उत्तर द्यावंच लागणार आहे. मला आणखीन एक गोष्ट सांगायची. तुम्ही जे सगळे माझी मुलाखत बघताय ना, तुम्हाला जे दिसतं त्यावर पटकन विश्वास ठेवू नका. खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कुणी जर संकटात असेल, जरा माणुसकी दाखवा, त्याला धीर द्या. जाऊन सरळ त्याच्या चेहऱ्यावर काळं फासू नका. कारण तुम्ही जेव्हा काळं फासता ना, तेव्हा फक्त त्या व्यक्तीला नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला त्रास होतो. आणि वेळ कधीही कुणावरही येऊ शकते, माझ्यावरही येऊ शकते. हा माझ्या मुलाचा, म्हणजेच प्रथम अविनाश पाटकरेचे रिपोर्ट्स. मी कोर्टाचा सन्मान करते, पण मला वाटतं की हे रिपोर्ट्स चुकीचे आहेत. आणि जोवर माझा प्रथम निर्दोष सिद्ध होत नाही, तोवर मी गप्प बसणार नाही. किती छान बोलली ना अनुवहिनी. हो ना. इनफॅक्ट आय होप की अनुच्या या बोलण्यामुळे आपल्या केसवर पॉझिटिव्ह फरक पडेल. पॉझिटिव्ह फरक पडेल. हे असली भाषणबाजी करून काय होतं रे? भाषणबाजी करून जर समाज बदलला असता तर जगात युद्ध पेटलीच नसती ना. मूर्खपणा आहे रे सगळा. हा मूर्खपणा काय म्हणताय? निदान आईनी प्रयत्न तरी केले. मी काय फुगडी घालतो का? मी नाही करत का प्रयत्न? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं? तर दरवेळी मध्ये चोच मारायची गरज आहे का तुला? मी बोललो की त्याच्यावर तुझं काहीतरी असतंच. अरे असू दे, अगरे सहज बोलली ती. तू एवढं चिडायला काय झालं तुला? अरे पण का बोलायचंय तिला मी बोलत असताना? प्रथम जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ आहे, कळत नाहीये का तिला? आणि काय करावं हेही मला कळत नाहीये. मध्ये मध्ये बोलायचं असतं सतत. बरं बरं ठीक आहे, शांत होतो. पिऊ. प्रथम घरी आलाच नाही तर ए, तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही? तुला मी किती वेळा सांगितलं, तुला चांगलं बोलता येत नाही तर वाईट बोलू नकोस. आई, अगं नको एवढं मनावर घेऊ वहिनीचं. अगं पण आता अनुवहिनीने इतका छान इंटरव्ह्यू दिलाय ना, मग सगळं चांगलं होईल. आपल्याला आपल्या केसला खूप फायदा होईल अगं ह्याचा. तू बघ.
जरा ना माझ्या एका मैत्रिणीला फोन करून आले. खूप श्रीमंत आहे, ते तिच्या बऱ्याच ओळखी आहेत. कदाचित आपल्याला काहीतरी मदत होईल तिची. आलेच मी. हा ताई. हॅलो निरंजन, ऐक. त्या अनुचं टीव्हीवरचं भाषण ऐकून ना माझा बीपी हाय झाला इथे. चिल ताई चिल. अगं त्या अनुला असं पण तिच्या घरातले सिरियसली घेत नाही. बाहेरची लोक काय सिरियसली घेणार आहेत? तू टेन्शन नको घेऊस. मला सॉलिड टेन्शन आलंय निरंजन. मी तुला काय सांगते ते नीट ऐक बाबा. सगळ्यात आधी त्या लॅबवाल्याला फोन कर. त्याला सांग तुझं तोंड बंद ठेवायचं. निरंजन, त्याने जर तोंड उघडलं ना तर आपलं काही खरं नाही बाबा. आणि मागच्या वेळी राजनने मला फक्त घराबाहेर हाकलायचं बाकी होतं. यावेळी सरळ मला पोलिसात देईल तू. त्यामुळे मी सांगते तेच कर निरंजन. हो हो ताई, मी करतो त्याला फोन. तू टेन्शन नको घेऊ, शांत हो बरं. या केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत टेन्शन असणारच आहे निरंजन. म्हणून तुला मी सांगते की तू तुझं काम चोख कर. कळतंय ना तुला? हो ताई. बरं, ठेवते मी. डोंट वरी, ठेवतो फोन. मॅम, अदिती ओके. येस, चल, वेल डन. काकू, खूप छान बोललेत तुम्ही. आय होप त्या लॅब असिस्टंट नाईकने हा शो बघितला असेल आणि त्याच्या मनावर काहीतरी परिणाम झाला असेल. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलाय आदिती. आता बघूया काय होतं. हे पिहू, तू इथे बाळा? होय आई, आम्ही घरी सगळ्यांनी तुझा शो बघितला. तू खूप मस्त बोललीस. पण आई, मला नाही वाटत फक्त एवढ्याने काही होईल. म्हणजे म्हणजे आई, मला नाही वाटत तुझ्या बोलण्याचा त्या नाईक काकांवर काही परिणाम होईल. म्हणजे बघ ना, ज्यांनी कोणी त्याला रिपोर्ट बदलण्यासाठी पैसे दिलेत तो त्यांना आणखी पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करूच शकतो. हो ग. मग आता मला सुचलंय काहीतरी. तेच सांगायला मी इकडे आले. पण ताई, त्यासाठी मला तुझी हेल्प लागेल. प्लीज करशील का? नक्कीच. मी पाहिला अनुप्रिया पाटकरचा इंटरव्ह्यू. तू पण पाहिलास ना? हो, पाहिलं. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. मी फक्त एवढंच सांगायला आलो की अनुप्रियाचं बोलणं मनावर घ्यायचं नाही. प्रथमचे खरे रिपोर्ट कुणालाही दाखवायचे नाही. काय ना, तुझ्या मुलाचं अजूनही ऑपरेशन झालेलं नाही. तू जर काही गडबड केली तर मी काय काय करू शकतो हे तुला कळलंच असेल. काय बोलताय तुम्ही? तेच सांगतोय. प्रथमचे खरे रिपोर्ट पोलिसांना जर दाखवले तर तुझा मुलगा आयुष्यात कधीच बरा होणार नाही याची काळजी मी घेईन. त्याचे तुकडे तुकडे करून टाकीन, तुझे सुद्धा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या प्रकरणात जर माझं नाव आलं तर माझ्या गँगची माणसं तुला खोट्या आरोपाखाली अडकवून तुला आणि तुझ्या फॅमिलीला बर्बाद करून टाक. नाही, असं करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत खरे रिपोर्ट कोणालाही दाखवणार नाही. शपथ घेऊन सांगतो.
हेच चांगलं आहे तुझ्यासाठी. दादा दादा ऐका ना प्लीज प्लीज मला आहे ना तुमच्याशी जरा बोलायचं दादा प्लीज. पण मला काही ऐकायचं नाही तुमचं. तुम्ही जा इकडून. दादा प्लीज माझी विनंती आहे तुम्ही काही ऐकून तुम्हाला तर कळत घ्या. नाहीये का? तुम्ही किती मोठी चूक केली आहे तिथे येऊन. प्लीज, मीच तुम्हाला प्लीज बोलतो. तुम्ही जा इकडून. नाही दादा तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे. ठीक आहे, बोला लवकर. 2 मिनिटं बोलू द्या ना मला. तुम्ही माझा इंटरव्ह्यू बघितलात का? हो, बघितला. छान बोलता तुम्ही. पण मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, कारण मी इथे रिपोर्ट बदललेलेच नाहीये. आई ग, काय होतंय तुम्हाला मॅडम? कोण आहेत ह्या? काय झालं यांना? चक्कर आली असेल मला वाटतं. ओ, काहीतरी करा यांच्यासाठी. हो बघते मी लिंबू सरबत घेऊन येते. हा काय रे, काय झालं? एवढा वेळ लागतो घरी यायला? दोघी आल्या नाहीत अजून. हिंडत असतील दोघी बाहेर, माहितीये तुला? अरे येतील त्या. तू नको अस्वस्थ होस. तू ये बस. चल ये बस इकडे. काय ना, यांना जरा सोडलं ना की हे डोक्यावर नाचतात या, कळलं? येतील ते. काय माझ्या समोरून चोरून जायचं होतं का? तुरु तुरु अशा गपचूप निघून चालल्या होत्या. कुठे गेला होतात? अवी अरे आल्याला काय जा विचारतोयस? आत्ताच आल्यात त्या ना. अनु, तू छान बोललीस, खूप छान बोललीस तू. योग काय? तर छान बोलून काय होत नाही ना. तू एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रथम जर या घरी परत आला नाही तर बॅग भरायची आणि चालतं व्हायचं. अरे प्रथम पिऊ यांची सावली पण पडू देणार नाही मी तुझ्यावर. आणि जर तो परत आला तर आईवर विश्वास न ठेवणाऱ्या घरातल्या बाकीच्यांना तुम्ही हीच शिक्षा द्याल? हे चापड देईन ना. थांबलात का बाबा? चुकीचं बोलले का मी? सगळ्यांना सारखीच शिक्षा व्हायला हवी ना? इकडे 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 उभी राहा. शांत व्हा तुम्ही, प्लीज शांत व्हा. अवी अरे काय करतोयस तू हे? शांत हो प्लीज. कसा शांत होऊ? काय बोलली ऐकलंस ना तू?
हे तिच्या तोंडचं नाही रे, हे सगळं हे अनु शिकवते तिला कसं बोलायचं, नाही तर हिची हिंमत. हे बघ, तू शांत हो. तू बस खाली खाली बस बघू. 24 तासात कळणारे आपल्याला काय होणार आहे ते. आपण देवाकडे प्रार्थना करूया की आपला प्रथम लवकर घरी येऊ दे. पण माझ्यासाठी नाही, निदान प्रथमसाठी तरी शांत व्हा. विनोबा, काय आहे? रेशमी गुंत्यात रंग